मारुतीची घ्यावी पुढे पाऊल टाकावे. दास म्हणे आशे करा सदा मारुती हृदय धरा, नाव मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. आपल्या हनुमानजीची सेवा केली पाहिजे आणि हनुमानजीला शरण गेलं पाहिजे. हनुमानजीला वाल्या पाडजानी पाणी घालावं. जर त्याच्या मागं सैन्याची साडेसाती असेल, काही कामं होत नसतील आपल्या शेतातली किंवा काही कोर्टातली कामं होत नसतील तर आपल्या हनुमानजीची सेवा केली पाहिजे. प्रत्येक शनिवार वात लावणं, प्रत्येक शनिवारी वल्या पाडजानी पाणी घालायचं. आणि शनिवार धरा किंवा न धरा, उपवास काही सांगत नाही, उपवास कोणाला सांगत नाही. जर वाटला तर शनिवार धरा किंवा न धरा. तर आपल्या हनुमानजीची सेवा जरूर केली पाहिजे. हनुमानजीची तर आपल्या हनुमानजीने राम प्रभूला ध्येयच व्हायला होता. जसा तुकाराम महाराजांनी आपल्या पांडुरंगाला ध्येय अर्पण म्हणजे ध्येय व्हायला, तसा आपल्या हनुमानजीने बी काय केला, आपल्या राम प्रभूला ध्येय व्हायला सतत त्यांच्या संग म्हणजे प्रत्येक वनामध्ये हिंडत आपले हनुमानजी बी. मग एकमेकाला मदत करायची. ती आता काय बाप लेकाला मदत करीना, लेक बापाला मदत करीना, पुन्हा मुलं बाळ आईवडिलाला मदत करीनात. म्हणजे सगळं भ्रष्टाचार चालला. आणि आईवडिलाला जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत वरभर अर्धी भाकर टायमा टायमाला पाणी देणं, सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यात पुण्य. आईवडील घरी असल्यावर तर कुठं हाकलत लांब जायची गरज नाही. समजा आईवडिलाचीच सेवा करायची. आणि आपल्या बहिणीला कधी बहिणीला विसरू नये, बहिणीला ओळख द्यावा, बहिणीने भावाला ओळख द्यावा. म्हणजे आता ओळख बुडाली, सगळं म्हणजे भ्रष्टाचारच चालला. त्याच्याकरता पाप वाढलं. तर डोंगरा एवढं पाप झालंय आणि मोहरी एवढंच पुण्य राहिलंय. मोहरी एवढंच पुण्य तारतंय आपल्याला. मग आता बघा, मोहरी केवढीशी, डोंगर केवढा, पर्वत मोठा पर्वत आहे, एवढा पाप झालंय. मग हे पाप पळून लावण्याकरता, पुण्य आपल्याकडं घेण्याकरता मग काय केलं पाहिजे? आपण पुण्य करण्याकरता आपण काय केलं पाहिजे? म्हणजे दया केली पाहिजे, माया केली पाहिजे. मग दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मग घरामध्ये जरी आपण दया केली तर ती पण भगवंताची वस्ती होती, आपलं नांदतं घर पण.